आपण पहिल्यापासून आहे ना आपले कांदे थोडे थोडे करून विकत आलेलो आहे आणि आज पण कांदे घेऊन आलतो. चांगले अपेक्षित काय नाही, खुश राहायचं. जो बाजार भेटला तो नशिबाने भेटला. आपले माल खराब होण्यापेक्षा आपण 2 रुपये तयार करून घेऊ लागले हे महत्त्वाचं आहे, कारण मागच्या वर्षी खूप हाल झाली होती. तर आता आपण ट्रॅक्टर खाली केला मस्तपैकी आणि आपण आपला माल थोडा थोडा करून विकून टाकणार आहे, मार्केटचा कोणत्याही प्रकारे विचार न करता. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कांदा घेऊन आलतो मार्केटला. तर मार्केटमध्ये थोडा बदल झालेला आहे बरं का. म्हणजे पहिल्यापेक्षा जो आपला कांदा 1700 रुपये जायचा, आज आपण मीडियम माल आणला होता तो 1700 1750 विकत होता, तो आज आपला 1500 रुपयाने गेलेला आहे. मार्केटमध्ये थोडासा बदल झालेला आहे. तर कांदे घेऊन आलतो मार्केटला. आता आपण ट्रॅक्टर खाली केला आणि आता आपला एमटीचं वजन करायचं आहे आपल्याला आपल्या कांद्याचं. सध्या मार्केटमध्ये फार शांतता आहे, पण आवक कमी, पण मार्केट कमी झालो. शाळेला शेतकऱ्यांनी काय करावं तेच कळत नाही. हां, तर आज मार्केटचा विचार केला असता आज मार्केट थोडं रिवर्स झालेलं आहे 100-200 रुपयानं. टॉप मालचा जे मोठा माल त्याचा तर नक्कीच कमी झालेला आहे बरं का मार्केट. पण जो मिडियम माल आहे त्याला मार्केट अजून ॲव्हरेजमध्ये चालू आहे सध्या, पण तरी पण थोडेफार कमी झालेली हाय रेट नाही का मग कांद्याचे. तर यावर्षी कांद्याची परिस्थिती मागच्या वर्षापेक्षा आहे ना नक्कीच चांगली आहे. आणि कसं आहे माहिती आहे, एवढ्या हप्त्यामध्ये एक 4-5 रुपयांनी मार्केट रिवर्स झालेली आहे, बाकी नक्की बरं का. पण कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक शेतकऱ्याला अपेक्षा राहते, पण असं आहे की एक अपेक्षा अशी पण असते का जर 30 रुपये मार्केट जर 35 झालं असतं मग आपण विकले असते. त्यामुळे लई शेती करताना लई विचार नाही करावा लागत. जे आपल्या नशिबामध्ये आहे त्याच्याशिवाय त्याच्यापुढं आपण काही जाऊ शकत नाही. तर आपला आजचा जो कांदा आहे तो आपण आज मिडियम माल आणला होता बरं का. म्हणजे आपण आहे ना 2 नंबर माल आणला होता. एक 40 MM माल असं ना आपला नाही का, 35-40 MM म्हणजे बारीकमधला होता आपली गुलटी. तर मग तो माल आपला 1500 रुपयाने गेलेला बरं का. म्हणजे इथून मग आपण काही ट्रिपा विकल्या ना तेच 1750-1800 पर्यंत आपला तो माल जात होता, पण तोच माल आज आपण 1500 रुपये रेटने विकलेला आहे. आणि तो माल त्याचबरोबर मोठ्या मालाची पण ॲव्हरेज माल चांगले आता नाही का, म्हणजे 2000च्या वरती आणि 2400-2450 पर्यंत मार्केट आत्ता पण चालू आहे आपल्या इकडं. तर सध्या सोशल मीडियावर आपण पाहतोय बरं का, भरपूर अंदाज देत होते का 35 होईल, 40 होईल, 45 होईल किंवा 50 रुपये मार्केट होईल कांद्याचं. पण यात आपणला शेतकऱ्यांनी ना कुठल्याही प्रकारे म्हणजे नाही का न ऐकता आपला माल आहे ना आपल्या परीनं थोडा थोडा करून प्रत्येक शेतकऱ्याने काय पाहिजे. आता आपण 1 महिन्यापासून आपला माल कंटिन्यू विकू राहिलो बरं का. म्हणजे थोडा थोडा करून आपण म्हणजे काही वेळा आपण आपला मोठा ट्रॅक्टर भरतो, काही वेळ छोटा भरतो, का जेणेकरून आपल्याला सरासरी मार्केट भेटलं पाहिजे ह्या अपेक्षेने आपण म्हणजे काही माल आपण 2400 किंवा 2200 रेटमध्ये पण विकलेला आहे. आणि काही माल म्हणजे आता आपल्या ज्या नशिबात ते आपल्याला भेटणार नाही, ते भेटल्याशिवाय काही राहणार नाही. तर आपण जो आपला माल आहे तो माल आपण थोडा थोडा करून आता विकून टाकणार आहे, कुठल्याही प्रकारे अपेक्षा न करता. म्हणजे आपल्याला 50 रुपयाची अपेक्षा नाही, जे काय भेटन ते आपल्या नशिबाने भेटन, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला आमच्या शेतीला असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असेल ना तर पटकन आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून जो नवीन व्हिडिओ टाकेल तो तुमच्यापर्यंत येईल. आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा, अजिबात